नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांना जर बांधकाम कामगारांनी 6 लाख रुपये जर लोन घेतलं बँकेकडून, बांधकाम कामगारांनी जर 6 लाख रुपये बँकेकडून लोन घेतलं तर त्याचं जे व्याज होणार आहे 2 लाख, ते व्याज जे आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून भरलं जात आहे। तुम्हाला एकही रुपया भरायची गरज नाही आहे। तुम्ही जर तुमच्या घर बांधणीसाठी तुम्ही 6 लाख रुपये जर उचलले असतील तर तुम्हाला या ठिकाणी व्याजाचे एकही रुपया भरायचे नाही। तर ते कसं काय ते या ठिकाणी पहा, तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी पहा, तुम्ही जर 6 लाख रुपये तुम्ही बँकेकडून लोन घेतला असेल तर तुम्हाला त्याचं व्याज भरायची गरज नाही आहे। तर या ठिकाणी तुम्ही लाईव्ह प्रूफ पाहू शकतात। या ठिकाणी तुम्ही पहा बरं, बांधकाम कामगार जे आहे ते नोंदणीकृत असायला पाहिजे तर हे त्यांना याचा लाभ घेता येणार आहे। या ठिकाणी पाहू शकतात, गृह कर्जावरील 6 लाख रुपयेपर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रुपये 2 लाख रुपये जे आहे ते बांधकाम कामगारांना हे दिले जातात। ह्याचा अर्ज कसा करायचा आहे, तर हे 2 लाख रुपये तुम्हाला मिळण्यासाठी संपूर्ण माहिती सांगतो। त्यापूर्वी तुम्ही जर आणखीन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा। आणि तुम्हाला व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नंतर तुम्हाला जे आहे ते एक काम म्हणजे तुमचं सोपं होणार आहे। ते कुठलं की तुम्हाला जो आहे तो फॉर्म भेटणार आहे। कुठला फॉर्म? या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म दाखवणार आहे। तो फॉर्म कशासाठी असणार आहे की हे 2 लाख रुपये तुमच्या बँकेमध्ये जमा करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म देणार आहे, ते पण अगदी फ्रीमध्ये। तर फ्रीमध्ये देणार आहे, परंतु तुम्हाला चॅनल आपल्या फक्त सबस्क्राईब करायचं आहे, दुसरं काही काम करायचं नाही आणि व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। तर या ठिकाणी पहा, हा आहे शो फॉर्म आहे। हा फॉर्म तुम्हाला भेटून जाणार आहे। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच तुम्हाला हा फॉर्म भेटून जाईल। कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता, फॉर्मची लिंक पाठवा म्हणून तुम्हाला हे फॉर्मची लिंक पाठवून देईन किंवा तुम्हाला हा फॉर्म पण भेटून जाईल। फक्त कमेंट करायचं आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला ते 2 लाख रुपये तुमच्या बँकेमध्ये जमा करण्यासाठी तुमच्या बँकिंग अकाउंटमध्ये ते लवकरात लवकर कसे जमा होतील संपूर्ण माहिती सांगतो। तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा आहे, तर पहिल्यांदा जे आहे ते बांधकाम कामगाराच्या ठिकाणी नाव लिहायचं आहे, वडिलांचं नाव लिहायचं आहे, आडनाव लिहायचं आहे, पासपोर्ट आकाराचा फोटो लिहायचा आहे, त्यानंतर त्यांचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे, नोंदणी दिनांक, नूतनीकरण दिनांक, असं या ठिकाणी तुम्हाला बेसिक माहिती या ठिकाणी द्यायची आहे। त्यानंतर पहा, या ठिकाणी आधार क्रमांक लिहायचा आहे बांधकाम कामगाराचा, त्यानंतर मोबाईल क्रमांक लिहायचा आहे आणि त्यानंतर बांधकाम कामगाराचं पुरुष आहेत का स्त्री आहे ते निवडायचं आहे, विवाहित अविवाहित आहे का ते निवडायचं आहे, बांधकाम कामगाराची जन्मतारीख टाकायची आहे, त्यांचं वय या ठिकाणी टाकायचं आहे। आणि त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील। तर या ठिकाणी पहा, बँक खात्याचा तपशील जे आहे ते बरोबर तुम्हाला भरायचं आहे। बँक खात्याचा तपशील भरताना कुठेही चूक होऊ देऊ नका। आणि तुम्हाला एक बोनस टिप देतं, ते म्हणजे तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक जे आहे ते जवळ घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बँकेचा तपशील भरताना काही अडचण येणार नाही आहे। आता बँकेच्या तपशिलामध्ये तुम्हाला काय काय भरायचं, तर त्यामध्ये बँकेचं नाव पहिल्यांदा या ठिकाणी टाकायचं आहे, त्यानंतर शाखेचं नाव या ठिकाणी टाका, बँक शाखेचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे, IFSC क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, अकाउंट नंबर जे आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ह्यामधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे IFSC कोड बरोबर टाका आणि अकाउंट नंबर बरोबर टाकायचा आहे। न चुकता तुम्ही डबल एकदा कन्फर्म करून घ्या आणि तुमचं बरोबर कन्फर्म झालं असेल तर ह्या जे आहे ते रकाना तुमचा बरोबर भरलेला आहे असं तुम्ही कन्फर्म करा आणि बँकेचं तपशील तुम्ही बरोबर भरला असेल तर काही अडचण येणार नाही आहे। तर या ठिकाणी पहा, आपण बँकेचं तपशील आता कसा भरायचा सांगितलेला आहे, पण त्यानंतर तुमची महत्त्वाची गोष्ट येते ते म्हणजे तुम्हाला कुठल्या योजनेसाठी लाभ घ्यायचा आहे। तर या ठिकाणी त्या योजनेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला किती रुपये तुम्ही मागणी केलेली आहे, या ठिकाणी पहा मागणी केलेली लाभाची रक्कम किती आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला पुढे जे आहे त्या ठिकाणी 2 लाख रुपये लिहायचे आहेत। ही 2 लाख रुपये पुढं लिहून टाका, मागणी केलेली रक्कम 2 लाख रुपये आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते कागदपत्र काय काय जोडायचे आहेत समोर ते कागदपत्र तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी पहा, कागदपत्र तुम्हाला ह्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र जोडलेलं आहे की नाही, तर या ठिकाणी जोडलेलं आहे टिक करा, तुम्हाला जोडावंच लागणार आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला पासबुक एक लागणार आहे। बँकेचं पासबुक तुमच्याकडे आहे का, तर होय, तर पासबुकची झेरॉक्स तुम्हाला ह्या अर्जासोबत जोडायची आहे आणि पासबुकची झेरॉक्स जोडलेली आहे का, जोडलेली आहे करायचं आहे। आणि त्यानंतर येते म्हणजे रहिवासी पुरावा। आता रहिवासी पुरावामध्ये तुम्हाला काही आधार कार्ड, पारपत्र, वाहनचालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक, ग्रामपंचायतचा दाखला यापैकी एक तुम्ही कुठलंही देऊ शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्र इथं जोडायचे आहेत, म्हणजे तुम्हाला हे 2 लाख रुपये तुमच्या बँकेमध्ये जमा लवकरात लवकर होतील। आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, त्यासाठी तुम्हाला अट कुठली आहे, तर या ठिकाणी पहा तुम्हाला त्याची अट पण कोणती आहे किंवा त्यासाठी पात्रता काय आहे तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी पाहू शकतात का, तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे घर खरेदी किंवा घर बांधणीसाठी आहे। अट काय आहे की घर खरेदीसाठी किंवा घर बांधणीसाठी हे 2 लाख रुपये तुम्हाला भेटतात बँकेकडून। तर या ठिकाणी का पहा, घर खरेदी किंवा घर बांधणीकरिता बँकेकडून घेतलेले गृह कर्जावरील 6 लाख पर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा 2 लाख अनुदान। तर या ठिकाणी पहा, तुम्ही जर 6 लाख रुपये जर बँकेकडून कर्ज घेत असेल तर त्याचे 2 लाख रुपये तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट जे आहे ते व्याज, जास्त 6 लाख रुपयाचे जे व्याज आहे त्याचं व्याज म्हणून तुम्हाला हे 2 लाख रुपये दिले जातात। तर अशा प्रकारे ही तुम्हाला माहिती दिली जाते।
सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला 2 लाख रुपये कशासाठी भेटतात. जर तुम्ही घर बांधण्यासाठी 6 लाख रुपये लोन घेतला असेल त्यावरती जे व्याज होईल 6 लाखाचं 2 लाख रुपये ते भेटतं, किंवा तुम्हाला घर बांधण्यासाठी काही मदत हवी असेल 2 लाख रुपये ते पण तुम्ही हे 2 लाख रुपये घेऊ शकतात. तर अशा प्रकारे जे आहे ते माहिती भेटते. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं म्हणजे महत्त्वाचं काय आहे की तुम्ही पात्रता कशा असाल, तर पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. ह्यासाठी पात्रता काय आहे की राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतलेला पुरावा असायला पाहिजे, किंवा कर्ज विम्याची पावती, घर पती पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा, राज्यात स्वतःच्या पत्नीच्या नावे घर नसल्याचे हमीपत्र, हे तुम्हाला या ठिकाणी बेसिक तुमचं जे आहे ते पात्रता असणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा बांधकाम कामगार जे आहेत त्यांची स्वतःनी त्यांचं कोणतं ठिकाण आहे, त्यांचं गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी पहा ठिकाण टाकायचं आहे. आणि तुम्ही ज्या दिवशी हा फॉर्म भरत आहात त्या दिवसा या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे. आणि जर बांधकाम कामगाराला सही येत असेल तर सही टाकायची आहे, किंवा जर बांधकाम कामगारांना अंगठा करत असतील तर अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे. सही येत असेल तर सही करा, किंवा अंगठा येत असेल तर अंगठा पण या ठिकाणी करू शकतात. आणि संपूर्ण तुम्हाला सांगितल्या पद्धतीने भरायचं आहे. कागदपत्र संपूर्ण जोडायचे आहेत. संपूर्ण कागदपत्र जोडून तुम्हाला जे आहे ते आपल्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जे ऑफिस आहे, कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये नेऊन हे तुम्हाला संपूर्ण कागदपत्र ही फाईल द्यायची आहे. आणि त्या ठिकाणी दिल्यानंतर तुमची कागदपत्र बरोबर असतील, संपूर्ण कागदपत्र बरोबर असतील, योग्य असतील तर तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला आहे असा मेसेज येईल. आणि तिथून पुढं 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये हे 2 लाख रुपये आलेले दिसून येणार आहेत. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनामध्ये नक्कीच काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.